राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष 4 जागा लढवणार असल्याची घोषणा मध्यंतरी झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात केली आणि त्यात बारामती, शिरूर, सातारा व रायगड लोकसभा लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांना, नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील केल्या। खरं तर त्याच वेळी प्रश्न पडला होता की ज्या मावळ लोकसभा मतदारसंघात स्वतः अजित पवार यांचे पुत्र पार्थ मागच्या वेळी उभा होता, ते यावेळी कुठून लढणार? कारण ज्या मावळमधून ते लढले तिथं शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला मिळू शकणार नाही। त्यामुळेच भाजपबरोबर आल्यानंतर ही शक्यता लक्षात घेऊन अजित पवारांनी मावळचा उल्लेख टाळला असल्याची चर्चा झाली। अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील आमदारांची मोठी फौज गेली। निवडून आलेल्या 4 खासदारांपैकी केवळ रायगडचे सुनील तटकरे हे एकच खासदार अजित पवार यांच्याबरोबर गेले। इतर बारामतीच्या सुप्रिया सुळे, साताऱ्याचे श्रीनिवास पाटील आणि शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत राहिलेत। त्यामुळे या रायगडला सुनील तटकरेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील। परंतु बारामती, सातारा व शिरूरमध्ये उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। नुकतंच अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी चांगला उमेदवार असेल असं विधान केलं आणि त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना शिरूर लोकसभेचे खासदार असणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडून आपला खासदार निवडून आणणार असल्याचं जाहीर आव्हान दिलं। हे सगळं होत असताना भाजपबरोबर गेलेले असताना आणि त्यांच्या मुलाला राजकारणात सेटल करण्याची नामी संधी असताना अजित पवार पार्थ यांच्याबाबत कुठेच बोलताना दिसत नाही। जिथून पार्थ लढले त्या मावळचं नाव देखील त्यांनी निवडणूक लढवण्याच्या मतदारसंघांच्या यादीत घेतलं नाही। यावरून काय समजायचं? जनतेमध्ये तर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, चर्चा होत आहेत, परंतु त्या चर्चांना काही आधार नाही। खरं तर 2019 मध्ये पार्थ यांना मावळ लोकसभेचं तिकीट देण्यासाठी शरद पवार यांच्यावर अजित पवार यांनी दबाव आणला होता। शरद पवार यांच्या इच्छेविरोधात पार्थ यांना उमेदवारी दिली गेल्याची चर्चा खूप झाली। त्यानंतर प्रचारात पार्थ यांच्या भाषणाची चर्चा झाली। मावळमधील पार्थ पवार यांची निवडणूक पवार कुटुंबियांसाठी खूप प्रतिष्ठेची झाली होती। सर्व ताकद पणाला लावून देखील श्रीरंग बारणे 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी बाजी मारून गेले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीनंतर शरद पवार यांनी पार्थ अजून लहान आहेत, त्यांना फार कळत नाही असं विधान एका प्रसंगावेळी केलं। त्यामुळे पार्थ यांची अपरिपक्वता नको तेवढ्या प्रमाणात ट्रोल झाली। शरद पवारांचं विधान आणि पार्थ पवारांचा पराभव या दोन्ही गोष्टी अजित पवारांच्या जिवारी लागल्या होत्या अशी कुजबूज राजकीय वर्तुळात होती। खरं म्हणजे निवडणूक म्हटलं की हार जीत आलीच, परंतु पुन्हा निवडून येण्यासाठी जनतेत जाऊन काम केलेले आणि पुन्हा निवडून आलेले अनेक नेते महाराष्ट्रात आहेत, झालेत। त्यांच्या राजकीय प्रवासाच्या कथा आजही प्रेरक वाटतात। त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असोत की माजी उपमुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे असोत, त्यांच्याप्रमाणे अनेक जण पराभवानंतर पुन्हा आमदार झालेत। निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ती हार न मानता पुन्हा नव्या दमानं जनतेत जाऊन काम केलं आणि जिथून ते हरले तिथंच ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले। खरं तर पार्थच्या बाबतीत असं नियोजन का केलं नाही याचं उत्तर आज तरी त्यांचं कुटुंब सोडलं तर कुणाकडेच नाही। 2019 ची निवडणूक हरल्यानंतर पार्थ राजकीय पटलावरून अलगदपणे गायब झाले ते पुन्हा ते फक्त फ्लेक्सवर अधूनमधून दिसले। महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते। तो काळ असो की आता पुन्हा भाजप सोबत जाऊन अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झालेत, हा काळ असो, पार्थ पवार जनसामान्यांमध्ये येऊन काम करताना दिसले नाहीत, मतदारसंघात संघटन उभी करताना दिसले नाहीत, सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची बहुतांशी अनुपस्थितीच होती। हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाचा रविवारी काळेवाडीत मेळावा झाला। यावेळी पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं। अजित पवार गटाचे अनेक नेते मंडळी यावेळी उपस्थित होते। या मेळाव्याला पार्थ पवार येणार असल्याचे देखील सांगण्यात आलं होतं, मात्र पार्थ पवार या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत। बरं, असं एकदाच झालंय असंही नाही। त्यामुळे आता पार्थ पवार खरंच निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का असा सवाल उपस्थित होऊ लागला। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा खूप झाली। गणपती उत्सव असो की अन्य पक्षाच्या मोहिमा, पुणे जिल्ह्यात किमान पार्थ पवार यांचे फोटो अजित पवार यांच्या बरोबरीने लागले गेले। त्यामुळे पार्थ पुन्हा सक्रिय होत आहेत असं वाटत होतं। मावळ मतदारसंघात पार्थ पवारांच्या फोटोंचे बॅनर देखील काही काळ झळकलेत। पक्षाच्या काही बैठकांना ते उपस्थित देखील राहिले।
त्यातून पार्थ पवारांचं राजकारणातील कमबॅक जोरदार होईल असे आडाखे मांडले जात होते. मात्र आता लोकसभेची निवडणूक अवघ्या 3-4 महिन्यांवर आलेली असताना पार्थ पवार कुठंच दिसलं नसल्यानं पार्थ गेले कुणीकडे असं विचारायची वेळ आली. राजकारणात केवळ एक निवडणूक लढवणं हे एकमेव काम नसतं. पक्षाच्या कामाची भली मोठी यादी असते. कदाचित पार्थ पक्षाच्या व्यवस्थापनात काम करतील. त्यांच्यासाठी अजित पवारांच्या डोक्यात वेगळा मास्टर प्लॅन असू शकतो. तुम्हाला पार्थ यांच्याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि यूट्यूब व फेसबुक जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.